प्रत्येक स्त्रीला ना आपल्या स्वतःच्या अंड्यापासून स्वतःचं मूल हवं असतं. कारण काही म्हटलं तरी जेनेटिक मटेरियल जे असतं ते महत्त्वाचं असतं. AMH कमी असेल डायरेक्टली IVFला जा. कारण तुम्ही 1 वर्षानंतर आला आणि अंडे नसतील तर IVF पण तुम्हाला सक्सेस देऊ शकणार नाही. इम्पॉसिबल केस अशी समोर आली आहे तुमच्याकडे जोडपं, तुम्ही धीर देता, त्यांना प्रेग्नन्सी देता आणि जेव्हा ती बेबी हातात घेऊन जातात काहीतरी कारणासाठी जगत आहात. ज्या महिलांना AMH हे काय आहे हेही माहीत नाहीये त्यांना तुम्ही काय सांगाल की हे किती गरजेचं आहे ही टेस्ट करणं? ग्लोबलीच अंडी कमी होत चाललेली आहे. हा ग्लोबल कन्सर्न आहे. पूर्वीच्या काळी 30-35 ही पर्यंत लोकांना प्रेग्नन्सी व्हायची, पण आत्ता त्याच्या कमी वयात सुद्धा प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम्स येत आहेत. तर ह्याला फक्त AMH कारणीभूत आहे का अजूनही काही फॅक्टर्स आहेत? सो AMHची व्हॅल्यू फक्त वयामुळे कमी नाही होत आहे. TB सुद्धा तुमच्या अंडकोशाला डॅमेज करतो. आजकाल ना 35-37 पर्यंत प्रेग्नन्सी प्लॅन करत नाही आणि प्लॅन करायचं ठरवलं तर काही चेक न करता ट्रीटमेंटच सुरू करतात. आम्हाला उशीर झाला, आता ट्रीटमेंट द्या. हे पण फार चुकीचं आहे. इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतातल्या महिलांचा AMH काउंट कमी आहे असं आहे का? 30च्या मुलीचं AMH हे 40च्या बाईसारखं असेल तर अंडी सुद्धा त्या 40च्या बाईसारख्या क्वालिटीच्या असणार. त्याच्यामुळं प्रेग्नन्सी व्हायला प्रॉब्लेम येतो. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, लो AMH म्हटलं की आता आपल्याला आई होता येणं शक्य नाही असं म्हणून अनेक महिला धीर सोडतात. तर ह्या एका रिपोर्टवरनं एवढा निर्णय घेणं खरंच गरजेचं आहे का? AMH म्हणजे नक्की काय आणि ह्याचा फर्टिलिटीवर कसा परिणाम होतो? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याकडे आहेत रुबी हॉल क्लिनिकच्या गायनेकॉलॉजी डिपार्टमेंटच्या हेड, सोलो क्लिनिक IVFच्या फाउंडर आणि ISARच्या प्रेसिडेंट डॉक्टर सुनीता तांदुळवाडकर. मॅम, तुमचं वैचारिक गप्पांमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. मॅम, मला सांगा AMH म्हणजे नक्की काय आहे? 10 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही AMH म्हणायचो तेव्हा तो इतका नवीन शब्द होता. एक, त्याची रक्त तपासणी इतक्या इझिली अवेलेबल नव्हती आणि खूप एक्सपेन्सिव्ह होती. त्याच्यामुळं AMHच्या ऐवजी दुसऱ्या ब्लड टेस्ट केल्या जायच्या. FSH, LH ह्या हार्मोन्स असतात. तर AMH ही तपासणी आणि आता प्रत्येक मुलीला हा फिगर कसा थायरॉईड असतो तसा AMH पार्ट झालेला आहे. सो AMH हा आपल्याला साधारणपणे तुमच्या एक किंवा एखाद्या स्त्रीच्या, तुम्ही पुरुष आहात मला तुमचं नाही म्हणता येणार, परंतु एखाद्या स्त्रीच्या बीजांडमध्ये अंडकोशामध्ये किती अंडी आहेत ह्याचं प्रमाण सांगतं. इनडायरेक्ट मेजरमेंट आहे ते. सगळ्यात महत्त्वाचं AMHचं काय माहिती आहे का? AMH म्हणजे अँटी म्युलेरियन हार्मोन हा एक हार्मोन आहे. हा पाळीच्या कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. पूर्वीच्या ज्या ब्लड टेस्ट होत्या त्या पाळीच्या ठराविक दिवशी कराव्या लागायच्या. शरीरातलं दुसरं म्हणजे इस्ट्रोजन हार्मोनच्यावर त्या डिपेंडंट असायच्या. त्याच्यामुळं ते अगदी प्रेडिक्शन 100% नसायचं. अँटी म्युलेरियन हार्मोन एक आता गावोगावी सगळ्या लॅबमध्ये अवेलेबल आहे. फार रिझनेबल त्याचे चार्जेस झालेले आहेत. कारण सगळ्या लॅब करायला लागल्या की ऑटोमॅटिकली कॉस्ट कमी होते. आणि थर्ड महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही पाळीच्या कुठल्याही दिवशी ही ब्लड टेस्ट करू शकता. ह्याने तुमच्या शरीरामध्ये किती अंडी राहिली आहेत, तुमचं मेनोपॉज म्हणजे पाळी जाण्याचं वय किती लांब आहे, तुम्हाला प्रेग्नन्सीमधल्या प्रॉबॅबिलिटी हे सगळी माहिती देऊ शकतं. आता ज्या महिलांना AMH हे काय आहे हेही माहीत नाहीये त्यांना तुम्ही काय सांगाल की हे किती गरजेचं आहे ही टेस्ट करणं? हे AMH टेस्ट ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या महिलांना सांगायचं तर प्रत्येक स्त्रीला वयाच्या 25पासून जिला मूल झालेलं अजून नाही आहे, मे बी त्यांनी प्लॅनिंग केलं नाही किंवा त्यांचं लग्न झालेलं नाही, इरिस्पेक्टिव्ह ऑफ मॅरेज, त्यांनी वयाच्या 25पासून प्रत्येक स्त्रीने
आपलं AMH टेस्ट दर 6 महिन्याला किंवा दर वर्षाला डिपेंडिंग अपॉन द एज. फॉर एक्झाम्पल 27 वर्षाची मुलगी असेल आणि तिची AMH व्हॅल्यू चांगली असेल तर तिने दरवर्षी करत राहावं, जोपर्यंत ती लग्न करत नाही किंवा जोपर्यंत तिला मूल होत नाही आहे. आणि 35शीची बाई असेल तर तिने दर 3 महिन्याला 6 महिन्याला केलंच पाहिजे, बरं. डिपेंडिंग अपॉन तिची व्हॅल्यू कशी आहे. परंतु जसजशा आपल्या गप्पा वाढतील तसं मी सांगेन की लो AMH झालं तर त्याचा उपाय काय आहे. आता हे तुम्ही व्हॅल्यूज म्हणताय, तर ह्याची जी नॉर्मल व्हॅल्यू आहे ती किती आहे? परत तुमच्या शरीरात किती अंडी राहिली आहेत त्याच्यावर त्याची व्हॅल्यू असते. ओके. त्यामुळं 25च्या मुलीचं साधारण 3 से 4 ही व्हॅल्यू असते. परंतु जसजसं आपलं वय वाढत जातं तशी त्याची व्हॅल्यू आपली कमी होत जाते. पण पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत फॉर एक्झाम्पल, ज्यांच्यामध्ये खूप फॉलिकल्स असतात, तो हार्मोन लेवल खूप वाढवतं. तर आता नवीन ह्याच्याप्रमाणे आम्ही डेफिनेशन म्हणजे 30ची मुलगी आली आहे आणि तिचं जर AMH मला 10, 11 असं मिळालं तर मला तिला चेक न करता पण मी म्हणू शकते की तिला पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, लोअर व्हॅल्यू. ऑफकोर्स प्रत्येक लॅबचे स्टँडर्ड्स असतात, पण साधारण 1च्या खाली गेलं तर तो पेरिमेनोपॉझल एज म्हणजे पाळी जाण्याचं वय आहे हे असं म्हटलं जातं. सो 28च्या मुलीचं 1 ते 2च्या दरम्यान असेल तर अतिशय सिग्निफिकंटली लो आहे. पण तेच 35 वर्षाच्या बाईचं 1 ते 2च्या दरम्यान असेल तर मला माहिती आहे की मला हे ॲक्सेप्ट करावं लागणार आहे. पण ह्याच ज्या AMHच्या लेवल्स आहेत त्या खालती जाण्याचं कारण काय? वय. जसजसं तुमच्या बीजांडामधले अंडी कमी कमी होत जातात AMHची लेवल पण कमी कमी होत जाते. पण ज्या तरुण महिला आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा AMHची लेवल कमी येते असं तुम्ही म्हणालात. हो, तर त्याचं काय कारण येऊ शकतं? 15% हे आता पब्लिकेशन आमच्या गाईडलाईन्समध्ये बोलतात. पण तुम्हाला सांगू का, माझ्यासारखे जे इन्फर्टिलिटीची प्रॅक्टिस त्यांच्या बाहेर असलेले 70% पेशंट इन्फर्टिलिटीचे असतात माझ्याकडे येणारे, तर मला हा प्रमाण जवळजवळ 30-35% मिळतो. बापरे. आणि तुम्हाला जर कारणं हवी असतील तर भयानक भरपूर आहेत. असे एक कारण नाही, येतात पेशंट विचारतात माझ्या मुलीचं AMH वयाच्या 28लाच एवढं कमी कसं काय झालं. जेनेटिक प्रॉब्लेम हा अतिशय 1 to 5% आहे. ज्यांना 20 ते 25मध्ये अंडी संपतात. 30 ते 35% माझ्या OPDमध्ये मला हल्ली यंग लोक अतिशय तरुण मुलींचं AMH कमी झालेलं जाणवतं आणि खूप शॉकिंग आहे. त्यांना आहे तेवढंच आम्हा इन्फर्टिलिटी कन्सल्टंट्सला आहे. आणि का हे कमी होतं ह्याचं कारण नाही पिन पॉईंट करता येत आहे. हा ग्लोबल कन्सर्न आहे, फक्त आपला महाराष्ट्र किंवा इंडिया किंवा एशियाचा नाही आहे. ग्लोबलीच अंडी कमी होत चाललेली आहे. जेनेटिक कॉज पूर्वी जे आम्ही म्हणायचो 10-20 वर्षापूर्वी की एक जीन्स असतात, X क्रोमोसोम तुम्ही ऐकून असाल, तर फ्रेजाईल X क्रोमोसोम किंवा काही क्रोमोसोमल प्रॉब्लेम असतात, जेनेटिक प्रॉब्लेम जे म्हणतो ते अतिशय कमी प्रमाणात आहे. तर हे का चाललं आहे ह्याचं उत्तर नाही आहे, कारण हा ग्लोबल कन्सर्न आहे. हा प्रॉब्लेम असा आहे की आपलं पोल्युशन बदललं आहे हवेमध्ये. पूर्वी तुम्ही तारे बघत होता लहानपणी, म्हणजे मी 62 वर्षाची आहे, मला आठवतं वयाच्या 10-15व्या वर्षी आपण किती तारे बघत होतो. वाटलं पण नाही की आता रात्री असं बाहेर गेलं की हे तारे दिसणार नाहीत, पण आता दिसत नाहीत आपल्याला. का तर पोल्युशन हवेमधलं. सेकंड, केमिकल्स ऑन द फूड. म्हणून ऑर्गॅनिक फूड जे आलं आहे ह्या दशकामध्ये खूप, हे फार महत्त्वाचं आहे, कारण खूप केमिकल्स घालून आपण फूड प्रोसेसिंग करतो आहे. लाईफस्टाईल बदललेली आहे. स्मोकिंग, अल्कोहोल हे फार कॉमन झालं आहे मुलींमध्ये पण. आणि तुम्ही स्वतः जरी स्मोकिंग करत नसाल तरी तुम्ही ज्या लोकांमध्ये बसता ते स्मोक तुम्ही ॲब्सॉर्ब करता त्याचेसुद्धा डॅमेजिंग होत आहेत. स्ट्रेस फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. हल्ली मुली 20 वर्षाच्या वयालासुद्धा कामाला लागलेल्या असतात, पण तो ऑफिसचा स्ट्रेस घेऊन काम करतात. हा स्ट्रेस
खूप ॲफेक्ट करतो. आणि सगळ्यात बर्निंग इश्यू आहे म्हणजे ओबेसिटी, वजन वाढणं, लिथार्जिक झालं आहे. मला कुठंतरी वाटतं आपली इंडियन संस्कृती होती ना, भारतीय, अतिशय सुंदर आहे. आपण का वेस्टर्न जगाकडं चाललो आहे? का आपण ते बर्गर्स आणि पिझ्झा खातो आहे? का आपण अल्कोहोल, स्मोकिंग, लेट नाईट पार्टीज करतो आहे? हे अतिशय चुकीचं चाललेलं आहे. योगा अतिशय महत्त्वाचा आहे, पण आज किती मुली सकाळी उठून योगा करतात? होत नाही. सो ही सगळी लाईफस्टाईल झाली आहे ना, ह्याच्यामुळं आपला ओव्हॅरियन रिझर्व खूप कमी कमी होत चाललेला आहे. आता तुम्ही ज्या व्हॅल्यूज सांगितल्या टेस्टच्या, तर त्या शहरातल्या महिलांमध्ये आणि गावातल्या महिलांमध्ये वेगळ्या वेगळ्या असतात का सेमच असतात? ॲक्च्युली हा सगळ्या पॉप्युलेशनमध्ये सेमच पाहिजे. शहरात किंवा ग्रामीण भागात असा फरक नसतो. परंतु कुठंतरी 5% ग्रामीण भागामध्ये थोडा पोल्युशन कमी आहे. हो. ग्रामीण भागामध्ये कदाचित मस्त वावरत असलेल्या या मुलींना एवढा स्ट्रेस नसेल. भरपूर शेतात काम वगैरे करत असतात. सो त्यांचं एक्झरसाईज असतं, ओबेसिटी येत नाही, स्मोकिंग, अल्कोहोल नाही आहे. त्यामुळं कदाचित ग्रामीण भागामध्ये फायदाच आहे. पण आज किती मुली ग्रामीण भागात राहत आहेत? शिक्षणासाठी, नोकरीसाठी सगळेजणं शहराकडे पळत आहेत. आता जर AMH लेवल चांगली आहे तर मग काही काळजी करायचं कारण नाही, आपल्याला कधीही बाळ होऊ शकतं, तर असं वाटणं बरोबर आहे का? AMH जर वय तुमचं 30 ते 35 असाल आणि आज नॉर्मल असेल आणि तुम्ही जर प्रेग्नन्सी प्लॅन करणार नसाल किंवा तुमचं लग्न ठरलं नाही आहे आणि विचार नाही आहे लग्नाचा 2-3 वर्ष, तर तुमची अंडी फ्रीज करा. हे अतिशय महत्त्वाचा मेसेज मला सांगायचा आहे. आज ना आयफोन आहे ना, मला कळतच नाही, एक फोन 1,70,000, 1,80,000 प्रत्येकाच्या हातामध्ये सॅमसंग किंवा हे असतो. तेवढ्यामध्ये तुमची अंडी काढून होतात. हे महागडं नाही आहे. अंडी काढून फ्रीज होतात, तुमची बेबी मिळणार आहे ह्याच्यापासून. फोन तर तुम्ही दर 2 वर्षांनी बदलता. सो फार महत्त्वाचा मेसेज आहे की फक्त तुमची अंडी खूप चांगली आहेत म्हणून रिलॅक्स राहू नका. माझं म्हणणं आहे, एक योग्य वयात लग्न करा. हल्ली माझ्याकडे येतात ते अर्धे पेशंट्स असतात ना, एकतर मुलींना लग्न करायचं नसतं. मला कळतं की त्यांचं करिअर आहे, त्यांना योग्य मुलगा मिळत नाही. पण दुसरं म्हणजे जसजसं तुमचं वय वाढत जातं ना, तसतसं कुठला मुलगा हवा आहे त्याच्या अपेक्षा पण वाढत जातात. ॲडजस्टमेंट होत नाही. वैचारिक विचार दोघांचे इतके अपोज व्हायला लागतात, कारण दोघांची वेगळ्या पद्धतीने मॅच्युरिटी आलेली असते. पण आपण एक सार्वत्रिक विचार केला पाहिजे की लाईफमध्ये आपल्याला काय काय पाहिजे. आपल्याला लग्न करायचं आहे का? करायचं आहे तर त्यांनी योग्य वयात केलं पाहिजे. आपल्याला पुढं मूल हवं आहे का? हवं असेल तर योग्य वयात केलं पाहिजे. पण जर मला आत्ता शक्य नसेल तर आपली अंडी फ्रीज करा. आणि जर तुमचं लग्न झालं असेल तर एम्ब्रिओ म्हणजे तुमच्या पुरुषांचं पण स्पर्म घेऊन एग आणि स्पर्मपासून बेबी तयार करतो आणि बेबी फ्रीजिंग. बेबी फ्रीजिंग हे जास्त योग्य आहे दॅन एग फ्रीजिंग. कारण अंडी जेव्हा मी 5 काढली सपोज 25व्या वर्षाला, तर त्यातली 4 हेल्दी असतील, 1 खराब असेल. पण 35शीला जेव्हा मी 5 काढते तेव्हा 4 खराब असतात आणि 1 चांगला असतं. आज तुम्ही अंडी फ्रीज का करताय? पुढं मला त्याच्यापासून मूल हवं आहे. तर तुम्हाला किती नंबर ऑफ अंडी फ्रीज केली पाहिजे हे तुमच्या वयावर कॅल्क्युलेशन असतं. वयाच्या 25शीला 10 बास होतील, वयाच्या 30शीला 15 पाहिजे, वयाच्या 35शीला 20 अंडी फ्रीज केली पाहिजे. समजलं? पण मी जर 10 अंडी काढली आणि तिचं लग्न झालं आहे, पुरुषाचे स्पर्म घेतले आणि 6 बेबीज बनलेत माझे, तर ते इनफ आहेत. सो टेस्ट ट्यूब बेबीज फ्रीज करणं हे जास्त योग्य आहे. कधी कधी मला वाटतं की हे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट जे झालेत ना, ह्याचा फायदा पण घेतला पाहिजे. सो मी वयाच्या 32शीला माझं लग्न झालं आहे. मला अजून 2-3 वर्ष लग्न नको आहे, कारण अरेंज मॅरेज असेल
माझं एकमेकांशी आम्हाला ओळख वगैरे करून हवी आहे. एम्ब्रिओ बना, फ्रीज करून ठेवा, करिअर करत राहा, एकमेकांना राहा. आणि मग वयाच्या 35शीला जरी प्लॅन केलं तर तुमच्या अंड्यांचं वय 32शीचं होतं. सो सक्सेस येईल तुम्हाला. माझा तर म्हणजे माझ्या सुनेला सुद्धा माझा हा उपाय होता. 30शीपर्यंत तुला जर प्रेग्नन्सी प्लॅन नाही करायचे, मला मध्ये नाही पडू शकत मी. तुझे विचार, तुमच्या दोघांचा विचार, पण मी टेस्ट ट्यूब बेबीज तुमचे करून फ्रीज करणार. मग तुम्ही 33-34ला जेव्हा प्लॅन करायला लागाल, नॅचरल झालं तर खूप छान, नाहीतर माझ्याकडे बॅकअप प्लॅन आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या ह्या पॉडकास्टमुळं आपण गावोगावी पोहोचू शकतो. आणि हा काय ॲडव्हान्सेस झालेले आहेत ते आपल्या बेनिफिटसाठी काय कसं वापरायचं हे माहिती करून देऊ शकतो. तुम्हाला माहिती हवं की ॲपलने एक 5 वर्षापूर्वी डिक्लेअर केलं होतं एक फ्रीजिंग फ्री करून देणार त्यांच्या एम्प्लॉईजला. का तर प्रेग्नन्सी प्लॅन करतात, त्यामुळं त्यांच्या करिअरमध्ये हे होतं, मध्ये बाधा येते, व्यत्यय येतो. आणि मग त्यांचा प्रोग्रेस, कंपनीचा प्रोग्रेस थांबतो. पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की ह्या अमेरिकन कंपनी ह्युमन राईट्स, वुमन राईट्स हे फार महत्त्वाचं समजतात. त्यामुळं आम्ही आमच्या एम्प्लॉईंना प्रेग्नन्सी प्लॅन करू नका तर सांगतो आहे, पण अल्टरनेटिव्हली एक फ्रीजिंगची आयडिया पण देतो आहे. आणि अमेरिकेत ह्याचा खर्च 40% मोर आहे. म्हणजे इंडियामध्ये 1.5-2 लाखात होत असेल तर अमेरिकेत 40-50 लाखाला होतं. हे महाग महत्त्वाचं आहे. आणि हे एक फ्रीजिंग 1 वर्षासाठी तुम्ही करत नाही, दरवर्षी ते रिन्युअल करावं लागतं. त्या रिन्युअलचा खर्च अमेरिकेत आणि भारतात खूप फरक आहे, खूप फरक आहेत. आणि आता टेक्नॉलॉजी सेम आहेत. ॲडव्हान्सेस जे आज अमेरिकेत जे मीडिया वापरतात लॅबमध्ये, आमच्या टेस्ट ट्यूब बेबी लॅबमध्ये, तेच इंडियामध्ये वापरतो. तिथं जे ट्यूब्स डिशेस वापरतो तेच इथे पण वापरतो. त्यामुळे टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर 40 वर्षापूर्वी कसं होतं, तिथे जे आहे ते इंडियात यायला खूप उशीर लागायचा. आता तसं नाही राहिलेलं. कंपनीजनी सगळ्यामध्ये डेव्हलपिंग आणि डेव्हलप कंट्रीज ह्यांच्या टेक्नॉलॉजीजमध्ये काही फरक नाही राहिला. तो सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे भारतातल्या स्त्रियांना, मुलींना. AMHच्या टेस्टमध्ये क्वांटिटीला जास्त महत्त्व आहे का क्वालिटीला जास्त महत्त्व आहे? आता पॅराडॉक्स आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. तुमची AMH लेवल जर 1च्या खाली गेली आहे, म्हणजे अंडीच एखाद दुसरं असेल, तर AMH प्रमाणे तुमची एक क्वालिटी पण खराब झालेली असते. म्हणजे 30शीच्या मुलीची एक क्वालिटी चांगली असते, पण तेच 30शीच्या मुलीचं AMH हे 40शीच्या बाईसारखं असेल तर अंडीसुद्धा त्या 40शीच्या बाईसारख्या क्वालिटीच्या असणार. त्याच्यामुळं प्रेग्नन्सी व्हायला प्रॉब्लेम येतो. आणि खूपदा एक डोनेशन करावं लागतं. तुमच्या माध्यमातून मी सांगते की प्रत्येक स्त्रीला ना आपल्या स्वतःच्या अंड्यापासून स्वतःचं मूल हवं असतं. कारण काही म्हटलं तरी जेनेटिक मटेरियल जे असतं ते महत्त्वाचं असतं. तर त्याच्यात खूप संशोधन आहे. आणि स्टेमसेल्स हे सगळ्यात मोठं संशोधन आहे. ते आउटब्रेक ठरणार आहे. इंडियामध्ये अजूनही गव्हर्मेंटनी त्याला परमिशन नाही दिली. रिसर्च प्रमाणात चालू आहे. आणि स्टेमसेल्स घेऊन अंडाशयामध्ये, स्टेमसेल म्हणजे काय की तुम्ही ज्या ऑर्गनमध्ये घालाल ते ऑर्गन ते रिडेव्हलप करतं. तर 2016ला एका दुबईच्या सायंटिस्टमध्ये हे वयाच्या 45शीला मी स्टेमसेल्स तयार करून तिच्या अंड्यामध्ये घातलं होतं, बीजकोशामध्ये. आणि 3 अंडी बनवली होती, त्यापासून एक बेबी बनलं होतं. आणि 2018 16 एप्रिलला, आता 9वं वर्ष आम्ही तिचं सेलिब्रेट करू बर्थडे, हे भारतातील पहिली स्टेमसेल बेबी केली आहे. आणि ती जगातील पहिली स्टेमसेल बेबी आहे, कारण वयाच्या 45शीला जगामध्ये कुणीही केलेलं नव्हतं. सो हे ॲडव्हान्सेस येतील, त्याला वेळ लागेल. आता सध्या माझ्याकडे ही फॅसिलिटी आहे. खूप लोक परदेशातून पण येतात हे स्टेमसेल करायला, परंतु
अजून एक महत्त्वाचे शोध लागत राहिलेले आहेत की तुमची एक क्वालिटी आता 30ला तुमची 40ची झाली आहे, तर ती एक क्वांटिटी म्हणजे AMH वाढवणं. जर स्टेमसेलनी पण 70% लोकांना फरक पडतो, उरलेल्या 30%ना नाही पडत. तर आपण क्वालिटी वाढवू शकतो का? तुम्ही ऐकलं असेल की बायोलॉजिकल क्लॉक टिकिंग असतं स्त्रियामध्ये. म्हणजे वयाच्या 25 आणि 35मध्ये काय फरक असतो, तर नंबर तर कमी होतंच पण क्वालिटी पण कमी होते. मी तुम्हाला आत्ताच बोलले, 25ला मी 5 अंडी काढली तर 4 हेल्दी असतील, पण 35ला 4 खराब असतील. तर बायोलॉजिकल क्लॉक इज टिकिंग म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी त्याची योग्यता पण खूप कमी झालेली असते. तर ही योग्यता वाढवण्यासाठी खूप संशोधन आहे आणि तुम्ही हा सब्जेक्ट घेतला म्हणून सांगते. आम्ही एक नॅड म्हणून देतो, एक कोक्यू सगळ्यांनी खूप ऐकलं आहे. आज जसं AMH घरोघरी झालं आहे ना, तसं कोक्यू एन्झाईम्स घरोघरी होतील. त्यांनी आपल्या सेलची क्षमता वाढते. तर ह्या कोक्यूचंच कशापासून बनतं? कोक्यू तर नॅडपासून बनतं, NAD+. हे शरीरातलं बायो एन्झाईम आहे. हे शरीरातला आपण B12 म्हणतो, B6 म्हणतो. हे व्हिटॅमिन्स जसं माहिती आहे आपल्याला, तसंच हे B3 व्हिटॅमिनसारखं आहे. आणि त्याचं प्रमाण कमी कमी होत राहतं, म्हणून क्वालिटी कमी कमी होत राहते. सो आता जर B3चं प्रमाण ह्या NAD+चं प्रमाण कमी होतं आहे, म्हणून माझ्या एक क्वालिटी कमी होते आहे, तर मी पेशंटला हे कोक्यू किंवा B3 किंवा हे NAD+ देऊन त्याची क्वालिटी वाढवू शकते का? त्यांचं बायोलॉजिकल एज मागं नेऊ शकते का? तर हो. आणि तुम्हाला सांगते परत की इंडियाचा फर्स्ट स्टडी 110 पेशंटचा 2 वर्ष झालं मी करते आहे, की ज्यांना अंडी खूप कमी झाली आहेत, क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही. त्यांचं मी पहिला टेस्ट ट्यूब बेबी केलं, त्यांच्या टेस्ट ट्यूब बेबीची क्वालिटी आणि क्वांटिटी केली, नंतर त्यांना समजावून सांगितलं आणि हे इंजेक्शन नॅड घ्यायला लावलं. आता एक अंड बनायला 120 दिवस लागतात. त्यामुळं कुठलंही इंजेक्शन मी आज दिलं तर उद्या त्याच्यावर परिणाम दिसत नाही. सो मी ते देऊन 4 ते 6 महिने थांबले आणि परत टेस्ट ट्यूब बेबी करून अंडी काढली. तर आम्हाला अंड्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी भरपूर मिळाली आणि सक्सेस मिळाला. तर हा फर्स्ट इंडियन स्टडीसुद्धा आम्ही पब्लिश केला आहे. तर तुम्हाला सांगते, आपण 10 वर्षानंतर ह्या सब्जेक्टवर बसून केलं डिस्कशन, तर आपण हसू की आपण फक्त लो AMH व्हॅल्यू कमी झाली आहे, आम्ही घाबरलो आहे, आता आम्हाला मूल होणार नाही, ह्याच्यावर किती डिस्कशन केलं होतं. आणि संशोधन आता इतकं वाढत चाललेलं आहे, कारण ही काळाची गरज आहे की आपले एक पोल्युशन तुम्ही बदलू शकत नाही, केमिकल्स जे टाकतायत फूडवर त्याला बदलू शकत नाही, स्मोकिंग अल्कोहोलचं जे प्रमाण चाललं आहे, लाईफस्टाईल, यंग एजमध्ये ना मुलं भरपूर पैसे कमवत आहेत. आपल्या आईवडील वयाच्या 30ला महिन्याला 2 लाख साधारण काम करणारा माणूस नव्हता कमवत, पण आजकाल मुलं मुली कमवत आहेत. त्यामुळं तो तेवढाच त्यांना फ्रीडम आला आहे लाईफ एन्जॉय करण्याचा. हा फ्रीडम कुठंतरी चुकतो आहे आणि मला वाटतं की हेच जनरेशन पुढच्या जनरेशनला इन्व्हेस्टमेंट शिकवायला लागतील दॅन वेस्टिंग मनी. पण ह्या सगळ्यांना आपण बदलू शकत नाही. त्यामुळं हे लो AMH हे फार सिरियस होत जाणार आहे काही वर्षानंतर आणि त्याच्यामुळंच लो AMHचे अनेक उपाय येत राहणार. आता जर AMH लो येतंय असं जर कोणाला कळलं टेस्टमधून आणि त्यांचं वय काही खूप जास्त नाही आहे, तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय? अंडी फ्रीज केली पाहिजे. ओके. पहिला तर सगळ्यात अंडी फ्रीज केली पाहिजे. आणि हा लो AMH आहे ना, फक्त वयामुळं होत नाही. खूपदा तुमच्या ओव्हरीजना एंडोमेट्रियोसिस हा आजार झालेला असतो, म्हणजे बीजांडामध्ये सिस्ट फॉर्म होतात आणि सिस्टचं ऑपरेशन केलं जातं. प्रत्येक ओव्हरीच्या ऑपरेशननंतर ओव्हरियन टिश्यू काढला जातो आणि त्यामुळं परत AMH लो होऊ शकतं.
तुम्हाला फक्त एंडोमेट्रियोसिसचा प्रेझन्स आहे तरीसुद्धा तो AMH लेवल कमी करतो. हां. TBचा आजार झाला होता लहानपणी. TBसुद्धा तुमच्या ह्या अंडकोशाला डॅमेज करतो आणि AMHच्या व्हॅल्यूज कमी करतो. सो AMHची व्हॅल्यू फक्त वयामुळं कमी नाही होत आहे. नुसतं पोल्युशन आणि ओबेसिटी आणि लाईफस्टाईलमुळं नाही, पण अनेक गर्भाशयाचे किंवा बीजांडांच्या आजार आणि त्यांच्यावर होणाऱ्या ऑपरेशन ह्याच्यामुळं सुद्धा कमी होतं. सो ज्या स्त्रियांनी ह्याला और मुलींना ह्याच्यावर ऑपरेशन करावं लागतं, एक मूल झालं असेल आणि दुसरं मूल होण्याच्या आधीसुद्धा तुमचं AMH कमी झालं आहे, फ्रीज करा जर तुम्हाला दुसरं मूल हवंच असेल तर. आत्ताचा जो आहार आहे किंवा फूड इंटेक आहे त्याचा AMH वरती किंवा काउंट कमी होण्यावरती कितपत फरक पडतो? डायरेक्टली आहारामुळं फरक नाही पडणार, परंतु ओबेसिटी हा खूप झाला आहे. आजच्या आहारामध्ये काय आहे आपण कार्बोहायड्रेट्स खूप खातो. आपल्या इंडियन जर डाएट बघितलं तर चपाती भात हा खूप घेतो. जापनीज लोक काय करतात, सॅलेड्स अँड व्हेजिटेबल्सवर भर देतात. तर हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही फायबर्स, सॅलेड्स आणि सूप्स हे घ्यायलाच पाहिजे. नंबर 1. नंबर 2 इज पूर्वीचे लोक तुम्ही म्हणाल की हेच खात होते चपाती भात, पण पूर्वीचे लोक व्यायाम पण तेवढेच करत होते. प्रत्येक 2 मिनिटाच्या अंतरावर जायचं तरी आपण ऑटो किंवा ओला बुक करत होतो. तसं ते करत नव्हते, ते चालत जात होते. मला अजूनही आठवतं मी स्कूलमध्ये चालत जायची, 15 मिनटं लागायची. माझं स्कूल एज हे 70चं, पण आम्ही चालत जायचो. तर आता कोणी विचारच करणार नाहीत, मुलं चालत शाळेत जात आहेत. सो एक्झरसाइज हा पॅटर्न बंद झालेला आहे आणि त्याच्यामुळं आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स आपले कमी व्हायला हवेत. 70-80% कार्बोहायड्रेट असतं, फॅट असतं. हे सगळं आपण बाहेरचे फास्ट फूड करतो आहे, हे सगळं कमी केलं पाहिजे. फायबर्स वाढवले पाहिजे. दुसरं म्हणजे खूप भारतीय व्हेजिटेरियन्स आहेत. तर व्हेजिटेरियन लोकांमध्ये ना प्रोटीन इंटेक खूप कमी होऊन जातो. किती तुम्ही पनीर खाणार, किती मोड आलेले कडधान्य खाणार, बदाम आणि हे खाणं हे होतच नाही हो. त्याच्याने आपल्याला शरीराला खरं तर 1 ग्रॅम पर kg. सो माझं वजन जर 60 किलो असेल तर मला 60 ग्रॅम तरी प्रोटीन खाणं भाग आहे. मी व्हेजिटेरियन आहे, तर 60 ग्रॅम प्रोटीनसाठी मी किती पनीर रोज खाणार? हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं ना संतुलित आहार आणि एक्झरसाइज हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्या ह्याच्यामध्ये योगा जो करायचे ना पूर्वीचे लोक, हा फार महत्त्वाचा आहे. आपले श्वसनाचे योगा, अनुलोम विलोम. माझा प्रत्येक पेशंट जर 50ची बाई असेल आणि थोडंही तिचं ब्लड प्रेशर आलं तर मी तिला फक्त 15 मिनटं अनुलोम विलोम करायला लावते रोज सकाळी 15 मिनटं. आणि तुम्हाला सांगू 1 महिन्यानंतर मला खूपदा तिचं BP नॉर्मल मिळतं. कितीदा तुम्ही उठून डायफ्रॅमॅटिक ब्रिदिंग करता, डीप ब्रिदिंग करतो, कपालभाती करतो, हे सूर्यनमस्कार, हे सगळं अतिशय महत्त्वाचं आहे. आपली ही लोकं फॉलो करत आहेत आणि आपली मुलं विसरत आहेत. तर मला असं वाटतं की आहारापेक्षा आपल्या लाईफस्टाईल ज्याच्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट्स खूप, फॅट खूप कमी फायबर्स खातो आहे आणि एक्झरसाइज नाही करत आहे, ह्याच्यामुळं तुमचं सगळं स्थूलता जी आली आहे त्यामुळं AMH आणि फर्टिलिटीवर खूप परिणाम होतो. मॅम, अशी कुठली केस आहे का तुमच्याकडे की त्या महिलेची AMH व्हॅल्यू खूप कमी होती पण तरीसुद्धा तिला प्रेग्नन्सी राहिली? भरपूर अशा शेकड्याने आहेत. म्हणजे मी तुम्हाला स्टेमसेल बेबी सांगितलं, माझ्याकडं सगळ्या जगातून स्टेमसेल करून घेण्यासाठी लोक येतात. कसं आहे, मी सगळ्यांना स्टेमसेल करा म्हणून सांगत नाही. एक रिसर्चमध्ये आहे, 100% तो उपाय नाही आहे. त्यामुळे टाईम टू प्रेग्नन्सी वाढू शकतो. एक डोनेशन सपोज घेतलं त्याने
तर एक डोनेशन फॅमिलीमधली यंगर सिस्टर डोनेट करायला तयार आहे, 4 महिन्यात तुम्हाला प्रेग्नन्सी मिळेल. स्टेम सेल्समध्ये तुमचे साधारण 6 महिने ते 1 वर्ष जाऊ शकतात. कारण स्टेम सेल केलं, त्यानंतर 3 महिने थांबलं, दुसऱ्यांदा केलं, त्यानंतर 3 ते 4 महिने थांबा, मग रिझल्ट घ्या, मग अंडी काढा. सो इट्स अ टाईम कन्झ्युमिंग. परंतु खूप बायकांना स्वतःचं मूल हवं असतं. स्वतःचं म्हणजे जेनेटिकली माझ्या अंड्यांपासून मिळालेलं मूल. लो AMH म्हणजे किती लो AMHला मी दिलं आहे तर 0.07. म्हणजे जेव्हा ती पेशंट आली तेव्हा मी तिला म्हटलं की प्लीज मला नाही वाटत तुझं हे होईल. म्हणाली नाही झालं तर मला मूल नको आहे, मी तयार आहे, पण मला एक डोनेशन किंवा ॲडॉप्शन करायचंच नाही. आणि 3 स्टेम सेल्स आम्ही केलेले आहेत. ती माझी लोएस्ट AMH व्हॅल्यू आहे 0.07. पेशंट तुम्हाला फोर्स करतो करायला, तुम्ही करता आणि रिझल्ट्स येतात, एम्ब्रिओ बनले. ऑफकोर्स मी स्टेम सेलसोबत तुम्हाला सांगितलेलं NAD+ किंवा NAD+ माझ्याकडे 2 वर्ष झालं आलं आहे. त्याच्या आधी मी कोक्यू एन्झाईम वापरायची, त्याच्या आधी हाय डोसेस ऑफ व्हिटॅमिन C घालायची, स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट्स घालायची. तर ते सगळं मी चक्कापिट्टी करत असते. जेवणात कसं सगळं असतं ना तसं, नुसतं स्टेम सेल नाही करत. नॅड देते, त्यांना कोक्यूज देते, त्यांना व्हिटॅमिन C देते, व्हिटॅमिन D देते, हे सगळं करून मी करते. पण जेव्हा त्यांचे एम्ब्रिओ बनतात तेव्हा काय वाटतं माहिती आहे का, प्रत्येक स्त्रीला ना स्वतःचं मूल पाहिजे असतं. मी स्वतःला जर टेबलच्या दुसऱ्या समोर बघितलं तर मी ॲक्सेप्ट करेन का हे? कदाचित नाही. त्यामुळे मी प्रत्येकाच्या भावनांना तेवढंच महत्त्व देते. आणि लो AMHच्या भरपूर पेशंटना नॅडनी माझ्या आता दुसरी आमची स्टडी चालू आहे की जेव्हा पेशंट खूप ओबेज आहे, 125, 107, 108 किलो, एक फिजिशियनच आहे माझ्याकडे 108 किलोची, जोपर्यंत त्यांचं वजन कमी होत नाही ना मी त्यांना ट्रीटमेंटच सुरू करत नाही, कारण रिझल्ट्स येत नाहीत. आणि 20 किलो वजन एवढं सोपं नाही आहे बाईला कमी करणं. तर माझं हे नॅड आणि बाकी अँटीऑक्सिडंट चालू असताना तिला 10,000 स्टेप्स डाएट, त्या कॅलरी डेफिसिट डाएट, 800 कॅलरीज विथ लंच अँड मीन्स 400 कॅलरीज विथ लंच अँड 400 विथ डिनर, 18 आवर्स फास्टिंग, हे सगळं अतिशय महत्त्वाचं सायन्स आहे. हे फॉलो करायला लावते मी. नॅचरल प्रेग्नंट होऊन जातात, त्यांना टेस्ट ट्यूब बेबीची गरजच लागत नाही. जर त्यांचे बाकी सगळं नळ्या, गर्भाशयाची पिशवी, हजबंडचे स्पर्म नॉर्मल असतील तर खूपदा नॅचरल प्रेग्नन्सी पण होऊन जाते. कारण ह्या 6 महिन्याच्या खटाटोपात सगळं नॉर्मलाईज झालं, स्ट्रेस गेला. सगळ्यात महत्त्वाचा इज अ स्ट्रेस. स्ट्रेस अफेक्ट्स द एग रिझर्वायर ड्रास्टिकली. आणि ठीक आहे, काहीतरी आपल्याकडे उपाय आहे हे जेव्हा मनाला कळतं ना तेव्हा शांत झोप लागायला लागते. स्ट्रेस गेला, वजन कमी करताय, सगळे हार्मोनल इम्बॅलन्स निघून जातात, प्लस तुम्ही हे अँटीऑक्सिडंट्स देत आहेत, प्रेग्नन्सी क्लिक होऊ शकते. सो अशी खूप उदाहरणं आहेत, खूप वेगवेगळे आहेत. आणि म्हणूनच ना मला असं वाटतं की हे लाईफ आहे ना देवाने खूप चांगलं दिलं आहे. अतिशय तुम्ही विचार करा ना, इम्पॉसिबल केस अशी समोर आली आहे तुमच्याकडे, जोडपं, सगळ्यांनी त्यांना एक डोनेशन, ॲडॉप्शन सांगितलेलं आहे. तुम्ही धीर देता, त्यांना प्रेग्नन्सी देता, आणि जेव्हा ती बेबी हातात घेऊन जातात तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही काहीतरी कारणासाठी जगत आहात. हे महत्त्वाचं आहे. शेवटी कर्मा. इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतातल्या महिलांचा AMH काउंट कमी आहे असं आहे का? लो AMH हा ग्लोबल कन्सर्न आहे. स्मोकिंग, अल्कोहोल, स्ट्रेस, डाएट, पोल्युशन, लाईफस्टाईल, बेसिकली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. मी ते बोलले नाही तुम्हाला. 24 तास मुली फोनवर असतात. मला इतकी भीती वाटते, तुम्हाला कळत पण नाही. रील बनवत असतात, कंटिन्युअस रील्स बघत असतात. आजी आजोबासुद्धा मी बघते रील्स बघत असतात. कदाचित हा त्यांचा टाईमपास असेल, पण हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज लॅपटॉपवर दिवसभर काम करत असता तुम्ही.
ह्या वेव्स तुमच्या शरीराला डॅमेज करतात आणि हे युनिव्हर्सल आहे. लो AMH असेल तर IVF करावं लागतं का? लो AMH झाला आहे तुमचा, हा अजून किती लो होईल, किती स्पीडने कमी होईल माहीत नाही. अंडी राहतीलच का 6 महिन्यात माहीत नाही. सो नॅचरल प्रेग्नन्सी व्हायला तुम्हाला फिकंडिटी पॉप्युलेशनचा नेचर्स वे आहे तो 1% असेल. तर तुमचा AMH लो असताना तुम्हाला अशा मेथडची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे ज्याने मॅक्झिमम सक्सेस रेट होईल. सो नुसत्या अंडी बनण्याच्या गोळ्या किंवा IUI, जेव्हा लो AMH असतो ना, IUIचा रिझल्ट पण 2 to 4% पर्यंत जातो. सो तुम्हाला IVFमध्ये मॅक्झिमम सक्सेस रेट असतो अमंग द ऑल नॅचरल कन्सेप्शन, IUI अँड IVF हॅज अ हायेस्ट सक्सेस रेट. त्यामुळं तुम्हाला हायेस्ट सक्सेस रेटची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. पण अजून एक महत्त्वाचा मी सांगू शकते की आजकाल ना 35-37पर्यंत प्रेग्नन्सी प्लॅन करत नाहीत आणि प्लॅन करायचं ठरवलं तर काही चेक न करता ट्रीटमेंटच सुरू करतात. आम्हाला उशीर झाला आता ट्रीटमेंट द्या, हे पण फार चुकीचं आहे. तुमचं वय 35 नंतर असेल ना, तुम्ही AMH बघा, सिमेन चेक करून घ्या, सोनोग्राफीमध्ये बघा, सगळं नॉर्मल असेल ना तर 6 महिने ट्राय करा. AMH कमी असेल तर वेळ घालवत बसू नका. IUIमध्ये सुद्धा AMH कमी असेल डायरेक्टली IVFला जा. कारण तुम्ही 1 वर्षानंतर आला आणि अंडी नसतील तर IVF पण तुम्हाला सक्सेस देऊ शकणार नाही. आणि म्हणूनच एक फ्रीजिंग करणं हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. मॅम, तुम्ही आता स्टेम सेलबद्दल बोललात, तर हे स्टेम सेल म्हणजे नक्की काय आहे? अतिशय सुंदर क्वेश्चन्स दिला राजा. स्टेम सेल म्हणजे सगळ्या शरीरात आपले 200 टाईप्स ऑफ सेल्स आहेत. लिव्हर सेल, लंग सेल, किडनीचा, पँक्रियाचा, स्किनचा, तसा सगळे हे सेल आहेत ना, हे स्टेम सेलपासून बनतात. हे बोन मॅरो असतात ना, आपली हाडं असतात ना, प्रत्येक हाड आतून पोकळ असतं आणि त्याच्यामध्ये ब्लड असतं आणि त्याच्यामध्ये सेल्स बनत असतात. तर त्या सेल्स आपण काढतो. म्हणजे आपण ह्याच्यात करतो, तुम्ही यूट्यूबवर माझा व्हिडिओ पण आहे, मी स्वतः स्टेम सेल करते. वयाचे 10 वर्ष झाले. पण मी कशासाठी करते, मला अंडी तर नको आहेत, तर मी हे स्टेम सेल एजिंग रिव्हर्स करण्यासाठी करते. तर काय असतं स्टेम सेल, हा बोन मॅरो आहे, आपला हिप बोन आहे, त्या हिप बोनमधनं आपण 200 cc ब्लड काढतो आणि त्याच्यामध्ये सगळं असतं. ब्लडचा प्लाझ्मा असतो, RBC रेड ब्लड सेल असतात, व्हाईट ब्लड सेल्स असतात, प्लेटलेट्स असतात आणि स्टेम सेल्स असतात. हे स्टेम सेल्स सेपरेट करतो. आपल्या शरीरात हे जे 200 प्रकारचे सेल आहेत ते सगळे मूळ बनतात स्टेम सेलपासून. सो हे स्टेम सेल्स एकदा लंग झाले की ते लंगच राहतं. ह्या बॉडीची रिजिनोव्हेशन हे इतकं सुंदर सायन्स आहे आणि हे स्टेम सेल्सची कपॅसिटी आहे की ज्या सेलमध्ये घालाल ते सेल्स ते बनतं. परंतु त्यावेळी मी जेव्हा स्टडी केला मला समजलं की शरीरातमधले प्रत्येक अवयव तुम्ही स्टेम सेलनी नीट करू शकता, रिजनोवेट करू शकतात, रिफॉर्म करू शकता. आणि सायंटिस्ट तर स्टेम सेल्स हे लॅबमध्ये कानाचा पिना, ज्यांचं ॲक्सिडेंट झाला आहे, कानच गेला आहे, शेवटी डिफॉर्मिटी झाली ना, ते बनवू शकतं. बरं. तर स्टेम सेल जेव्हा मी बनवायला सुरुवात केली आणि एक्सपेरिमेंट केली तेव्हा मला समजलं की ज्यांची अंडी खूप कमी आहेत त्यांच्या जर ह्याच्यामध्ये ओव्हरीमध्ये मी स्टेम सेल टाकली तर ती नवीन स्टेम सेल्स करू शकतील का. आणि म्हणून मी हा माझ्या पेशंटचा पहिला, ती सायंटिस्ट होती, ती आली, तिने मला इतके पब्लिकेशन दिले. मग मी ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया त्यांच्याकडे हेच टाकलं आणि त्यांच्याकडनं परमिशन घेतली आणि पायलट स्टडी सुरू केला. आणि 20 पायलट स्टडीमध्ये आम्हाला 70% पेशंटला आपण स्टेम सेल्स बनवू शकतो. कारण मी दरवर्षी 2 तास स्वतःचं स्टेम सेल करते, 3 तास लागतात. बोन मॅरो काढतं, लॅबमध्ये टाकतो, प्रोसेसिंग होतं, स्टेम सेल येतं, IV देते. IV गेल्याने ते सगळ्या शरीरात जातं. शरीरातल्या स्टेम सेलमध्ये होमिंग फिनॉमिनन आहे. म्हणजे तुमच्या जो बॉडीचा ऑर्गन जास्त डिसीज असतो ना तिथं जाऊन ते जास्त सुंदर कार्य करतात. आणि स्टेम सेल ना ओव्हर ग्रोथ करत नाहीत.
त्यामुळे ट्युमर फॉर्म नाही करत, तुमचेच काढतो सेल्स आणि तुम्हालाच घालतो. त्याच्यामुळं ते एक फार वेगळं सायन्स आहे, पण हे बिजांडामध्ये आपण करून बनवू शकतो. पण प्रॉब्लेम काय आहे, काही पेशंटमध्ये ते उत्तम काम करतं आणि काहीमध्ये अजिबात नाही काम करत. म्हणून त्याला आपण अजून रिसर्च म्हणतो. नरेंद्र मोदी जपानमध्ये गेले होते 10 वर्षापूर्वी स्टेम सेलमध्ये. सिकल सेल त्यांना गुजरातच्या कच्छ पट्ट्यात आहे, तो इरॅडिकेट करायचा होता. तो स्टेम सेल करून आपण करू शकतो का, ह्या संशोधनासाठी ते गेलेले होते. सो स्टेम सेल हा खूप मोठा सायन्स आहे. कदाचित 10 वर्षानंतर आपल्याला त्याच्यावर एक मोठं आपल्या इंडियन गव्हर्मेंटनी परमिशन दिली असेल, तोपर्यंत ऑफिशियली खूप त्याचे पब्लिकेशन आले असतील. पण स्टेम सेलवर माझे स्वतःचे 7-8 पब्लिकेशन्स आहेत आत्तापर्यंत. पण तुम्ही जे स्टेम सेल बेबी म्हणताय, ती केस तुमची कशी होती? ती अतिशय अवघड होती. हे बघ, लो AMH आहे ना, ह्यांना जर काही वेगळ्या प्रकारे स्वतःचंच हवं असेल ना, तर पेशन्स पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, डिटर्मिनेशन पाहिजे, ऑफकोर्स पैसा पण पाहिजे. कारण हे तुम्ही सुरू केली ट्रीटमेंट आणि 2 महिन्यात अर्धवट सोडली तर त्याला काही अर्थ नाही आहे. आता ही माझी पहिली पेशंट जी होती ती दुबईची होती. तिला मी खूप घाबरून सोडलं होतं. तुला दुबईमधनं दर 15 दिवसाला पण मी सोनोग्राफीला बोलवू शकते. तुझं जेव्हा मी टेस्ट ट्यूब बेबी करेल तेव्हा एकदा तुझी 2 अंडी काढून मला उपयोग होणार नाही. मला 4-5दा काढावी लागतील तुझे, 2-2, 2-2, 2-2. मी साधं गोष्टी पेशंटला समजावून सांगते. तुम्हाला जर 2 किलो टोमॅटो हवेत आणि गाडीवाले उभे आहेत, ह्याच्याकडे पाव किलो, ह्याच्याकडे अर्धा किलो, ह्याच्याकडे अर्धा किलो, तर सगळीकडनं गोळा करणार तुम्ही. तसंच मला 20 अंडी हवी आहेत, तर मी प्रत्येक वेळी थोडी 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 दर 3 महिन्यांनी थोडी थोडी काढून 20 अंडी तयार करणार. तर तुला प्रत्येक अंडं काढायला 10-12 दिवस तुला माझ्याकडे पुण्यात राहावं लागेल, तुझ्या जॉबमधनं लीव घ्यावी लागेल. असं कितीदा करावं लागेल मला माहीत नाही, जोपर्यंत माझ्याकडे सुंदर टेस्ट ट्यूब बेबीज तयार होत नाहीत. सुंदर म्हणजे दिसायला सुंदर नाहीत, तर नॉर्मल जेनेटिकली हेल्दी, ज्याच्यापासून मी पुढं एक चांगलं हेल्दी मूल बनवू शकेल अशा क्वालिटीचे. तुम्हाला सांगू, तिचं डिटर्मिनेशन मोर होतं दॅन माय, कारण माझ्यासाठी तर हे नवीन सायन्स होतं. ती म्हणाली मी सायंटिस्ट आहे, मला गिनीपिग म्हणून वापरा तुम्ही, तुम्ही म्हणाल तेवढ्यांदा मी यायला तयार आहे, पण मला माझं स्वतःचं बेबी पाहिजे. आणि तुम्हाला खरंच सांगू, कुठल्याही वेळी तिची कंप्लेन नसायची. खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूडची होती मुलगी. इतक्या पॉझिटिव्हली ती यायची. तिचा इतका फेथ होता या ट्रीटमेंटवर की माझं सक्सेस होणार. सो मी कधी कधी म्हणते की तुमचं हे जे फेथ असतं ना, की माझं होणार म्हणजे होणार, हे कदाचित जास्त काम करतं. कारण तुम्ही युनिवर्सला ॲफर्मेशन पाठवता दॅन आम्ही डॉक्टर्स. खूप अशा माझ्याकडे केसेस आहेत ज्या इम्पॉसिबल वाटतात, पण पेशंट डिटरमाइंड असतो. तशी ही फर्स्ट स्टेम सेल बेबी होती. खूप तिने अपडाऊन केलेत. पण एक महत्त्वाचं काय, 3 अंडी काढल्यानंतर ती सेकंड अंडी काढण्यासाठी जेव्हा आली, 15 दिवसाची सुट्टी घेऊन, आम्ही इतक्या क्लोज झालेलो आहोत की डिनरला गेलो होतो आलेल्या त्या दिवशी ती. आणि म्हणाली माझे 3 अंड्यांपासून 1 एम्ब्रिओ बनला आहे, मला सारखं वाटतं की आपण तो ट्रान्सफर करून बघायचा का. तर मी म्हटलं अजिबात नाही. आपलं काय ठरलं होतं, मला कसं असतं, कुठंतरी डॉक्टर वाहवत जातो, आपल्याला काहीतरी जगात पहिलं करून दाखवायची असते. आणि त्या 1 एम्ब्रिओने 45ला माझा रिझल्ट लेस दॅन 1% आहे. सो मी तयार नव्हते ते घालवायला एम्ब्रिओ. त्याच्या जेनेटिक टेस्टिंगला सुद्धा मी तयार नव्हते, कारण तेवढेच आहेत. तर मग जेनेटिकली ॲबनॉर्मल असो या नॉर्मल असो, ती तयार होती करायला. कधी कधी जेनेटिक टेस्टिंग करून आपण रॉंग पण करू शकतो. ती म्हणाली की माझं इन्स्टिंक्ट म्हणत आहे की हा एम्ब्रिओ मला काम करणार. आणि कुठं ना हे जे गट फिलिंग म्हणतो ना आपण, ते फार महत्त्वाचं असतं. मी तिला म्हटलं तू वरवर म्हणते तुझे चक्रा वाढवण्यासाठी का खरंच तुझं गट फिलिंग आहे. म्हणाली खरंच माझं गट फिलिंग आहे, मी 50दा अजून यायला तयार आहे.
पण माझं एक गट फिलिंग मला म्हणतं आहे. तो आय सेड ओके, लेट्स प्रे अँड लेट्स डू. आणि आम्ही ट्रान्सफर केलं. त्याच्यामुळं अतिशय कधीकधी मला असं वाटतं की पेशंट जेव्हा येतो ना, शांतपणे त्याच्याबद्दलची माहिती ऐकायची. तो काय काय बोलतो ऐकायचं, त्याच्या अपेक्षा काय ऐकायच्या. त्याच्यातनं तुम्हाला पेशंटच्या स्वभावाची कल्पना येते, तिच्या डिसीजची कल्पना येते आणि हा पेशंटला कसं टॅकल करावं लागतं हे कळतं. आणि ह्या सगळ्यांनी ना, कदाचित मला असं वाटतं की 50% तर मी जेव्हा स्टेमसेल सांगते ना, तेव्हा खूप काउन्सिलिंग करावं लागतं. पण काउन्सिलिंग केल्यानंतर 50% पेशंटचा आजारच पळून जातो. एक काहीतरी आपल्याला नवीन समजलं आहे, होप आलेत आपल्याला. एक आशा जेव्हा येते ना मनात काहीतरी की होप आहे ह्या डायरेक्शनने, तेव्हा तिचा स्ट्रेस जाऊन ती पॉझिटिव्ह थिंक करायला लागते. हे काउन्सिलिंग फार महत्त्वाचं आहे की तिचा स्ट्रेस कसा कमी करायचा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग कसं वाढवायचं. सो लो AMH हा अतिशय बर्निंग इश्यू आहे. त्या मुलीने सगळीकडून विचार केला पाहिजे. आपला आहार, आपलं वजन, आपलं स्ट्रेस, आपलं लाईफस्टाईल, योग्य डॉक्टर मिळणं. एक फ्रीजिंगसुद्धा नुसतं एक फ्रीजिंग कुठेही जाऊन करून शक्य नाही आहे. त्यानंतर त्याकडे 5 वर्षानंतर आपण अंडी काढल्यावर बेबी मिळेल का, नाही झालं तर तुम्ही काय करणार, हे पण सगळं केलं पाहिजे. आजकाल तुम्ही जेवायला जाता हॉटेलमध्ये तेव्हा पण सगळ्यात चौकशी करून जाता. सो हे फार महत्त्वाचं आहे की व्यवस्थित तुम्ही डॉक्टर गाठा, कारण तुमचं वय, तुमचं टाईम हा तुमचा मनी आहे. हा अतिशय मोलाचा आहे. बायोलॉजिकल एज मिळणं फार महत्त्वाचं आहे. आता AMH व्हॅल्यू मेंटेन ठेवण्यासाठी किंवा त्याची क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस केले पाहिजेत आत्ताच्या पिढीने किंवा काय अवॉइड केलं पाहिजे? मी सांगितलं तर काहीच होणार नाही. त्यांना मी सांगितलं तुम्ही दिवसभर मोबाईल आणि लॅपटॉप बंद करा. एक तर प्रोफेशनमुळं पण लॅपटॉप असू शकेल किंवा मोबाईल बंद करून होणार नाही. त्यांना मी सांगितलं अतिशय पौष्टिक डाएट घ्या, फायबर, सॅलेड, सूप इथून सुरू करा. कोणी माझं ऐकणार नाही. स्मोकिंग, अल्कोहोल बंद करा, ऐकणार नाही. रोज सकाळी 1.5 तास व्यायाम करा, योगा करा, ऐकणार नाही. त्यामुळं आपल्या दोघांच्या ह्या 1 तासाच्या संवादात इवन 10% मुली जरी बदलल्या तरी आपण समजू आपला वेळ कारणी लागला. पूर्वीच्या काळी 30-35 पर्यंत लोकांना प्रेग्नन्सी व्हायची, पण आत्ता त्याच्या कमी वयात सुद्धा प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम्स येत आहेत. तर ह्याला फक्त AMH कारणीभूत आहे का अजूनही काही फॅक्टर्स आहेत? मेल पार्टनर आपण विचार नाही करत. दुसरी गोष्ट काय व्हायची पूर्वीच्या काळात ना, आपल्याकडे ना फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयाच्या गाठी किंवा एन्डोमेट्रिओसिस आत्ताच वाढल्या असं नाही आहे. ऑफकोर्स एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळं वाढलं आहे ते पण, परंतु तोपर्यंत बाईला 2 मुलं झालेली असायची. सो हे फायब्रॉइड्स किंवा हे कधीही तुम्हाला ब्लिडिंग देणार 40ला. त्यामुळं 35ला असतीलसुद्धा, पण ते डायग्नोस होत नव्हतं कारण बायकांना रेग्युलर हेल्थ चेकअप नाही करत आणि ब्लिडिंगचा त्रास व्हायला लागला म्हणून 40ला ते यायचे. आता काय होतं आहे, हे फायब्रॉइड्स खूप डिटेक्ट होत आहेत. सो प्रेग्नन्सी होण्यासाठी 3 मेजर कंपार्टमेंट, अंडी, शुक्रजंतू आणि युट्रस आणि एन्व्हायरमेंट. पूर्वी हे फायब्रॉइड्स त्रास देत नव्हते प्रेग्नन्सी होण्यासाठी. 5 सेंटीमीटरची गाठ आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नव्हता. आता तो प्रेग्नन्सी देत नाही. त्यामुळं वयाच्या 30ला फायब्रॉइड्स एवढे नसतात. वयाच्या 35ला फायब्रॉइड्स, एन्डोमेट्रिओसिस, ॲडिनोमायोसिस हे बाकीचे आजार आहेत ना, ते मल्टिप्लाय होत आहेत. त्यामुळं कमी रिझर्व होणं आणि बाकीचे युट्राईन फॅक्टर्स येणं, मेल पार्टनर हे जसं स्त्रीचे बीज प्रॉब्लेम देत आहेत तसे पुरुषाचे पण शुक्रजंतू प्रॉब्लेम देत आहेत. सो हे तिन्ही फॅक्टर्स एकत्र येऊन हल्ली प्रेग्नन्सी व्हायला प्रॉब्लेम होतो आहे. थँक्यू सुनीता मॅम, तुम्ही आमच्या शोवर आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूपच महत्त्वाची माहिती तुम्ही सांगितलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.
मंडळी, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.